मनीमाव, पोट भरून जेवायचा बाबू. मनू, हे सगळं नीट होणार आहे. चल खा बरं. निर्मलाताईंना फोन करू का? काळजीत असतील ना, सांगते त्यांना, बरं वाटेल. उषा, हॅलो. हॅलो, हा निर्मलाताई, मी उषा बोलते. हा बोल. नाही, जे काय झालंय ना, माझं डोकं पण चक्रावलंय, पण ना पोरांवर राग नाही धरायचा ताई, असं मला वाटतं. असं मानसीने असं वागायला नको होतं ग. हा बरोबर आहे, म्हणून ना काय, माझ्या पोराने पण माती खाल्ली, तर काय करणार. पण मी काय म्हणते, म्हणजे मी फोनच याच्यासाठी केला की तुम्ही नका ना काळजी करू. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मनू आहे इथे सुखरूप, तुम्ही तिची काळजी करू नका. मनू तिकडे आलीये? मनू आणि अनिकेत दोघं इकडेच आहे. बरं झालं सांगितलंस, माझ्या जीवात जीव आला ग. ही आजकालची पोरं कुठे जातील, काय करतील ना, काही भरोसा नाही. नाही नाही, पण आपली पोरं गुणी आहेत, म्हणून तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना त्यांच्या जवळ, मी ठेवते लक्ष त्यांच्यावर. हा ताई, काळजी करू नका. कोण आहे? मी बोलू? हो, द्या मनूला. बोल ना, बरं वाटेल माऊलीला. बोल बोल. हॅलो आई. मनू, निर्मला, तुला एकदा सांगून कळत नाही का? काय झालं? कट केला. कट नसल केला, कट झाला असेल. अगं शिंगल नाही भेटत ना इथे, आमच्या इथं. येईल ना, परत येईल आईचा फोन, मग मी देईन तुला. काय म्हणाली आई? आई काय ग, आईचं काळीज. आई म्हणाली, कशी आहे माझी पोर, जेवली का नीट, रडतीये का? आणि काय म्हणाली? आणि हेच ते आपलं की पोरं आहेत, पोरांकडून चूक झाली, आपण माफ करायला पाहिजे. मनूचे बाबा रागवले तर मी समजवीन बाबांना. मग 2-4 दिवसांनी त्यांचा राग निवळला तर मग मी बोलवीन माझ्या लेकी जावयाला घरी. उषा मावशी, आई खरंच असं म्हणाली? हा मग, मी काय मंच बोलते का? काय पण म्हणे माव, तू पण तू जा जा त्या अनिकेतशी, जा जा अनिकेत जवळ बस, जा. सर, सॉरी, जरा यायला उशीर झाला. जरा तुझ्या वेळेला काही किंमत नसेल, माझ्या प्रत्येक मिनिटाला किंमत आहे. सॉरी सर. लक्षात ठेवायचं यापुढे. काही काम होतं का? नाही, काय नाही, असंच टाइमपास म्हणून बोलावून घेतलंय. लॉंग ड्राईव्हला जावंसं वाटतं, येतोस? सॉरी सर. काही काम नसताना उगाच भेटायला तू काय माझा मित्र आहेस? गर्लफ्रेंड, मी सांगतोय तेवढं नीट ऐकायचंच. हो सर,
काल तू त्या राजन देसाईच्या मिस मानसींच्या बाबांच्या घरात घुसलायस, आता त्यांच्या मनात घुसायचंस. काय करायचं? मनात घुसायचं. मी सांगेन तेवढंच आणि तसंच करायचंस. ओके सर. गुड. मी मदत करू? नाही नको. बरं पोरांनो, आतून दरवाजा नीट लावून घ्या. हं? मी जरा हे काय? काय म्हणजे काय, कुंभकर्णासारखा पसरतोस तू, उठता उठत नाही, म्हणून म्हटलं आत कडी लावून घे. हं? सून आली म्हणजे तू काय आवरून झोपणार आहेस का? बायको आली म्हणून आईशीला वाटेल तसं बोलशील रे. मी जरा जाऊन येते, बाहेर जाऊन येते जरा. हो, एवढ्या रात्री कुठे चाललीस? ते एकादशी आहे ना आज, कीर्तन असतं देवळात, तर जाते आणि देवाजवळ तुमच्यासाठी आशीर्वाद पण मागते. हा चला येते मी. आत्ता कीर्तनाला? किंचाळे बाबांचं असतं ग. हा तर ते तुम्ही निश्चिंत झोपा, काय काळजी करू नका. आणि मला जर वेळ लागेल असं वाटतंय तर मी सरू मावशीकडे झोपन, माझी वाट बघू नका. हा? चला. आई तू कुठेही जाणार नाहीयेस. अरे अरे नाही रे बाबा, क्रोधावर नियंत्रण या विषयावर आज किंचाळे बाबा बोलणार आहेत. मी नाही गेल तर कोप होईल त्यांचा. हा हो, पण माझं पण नियंत्रण सुटायच्या आत. तो आता इथे बस. ऐक ऐक ऐक, इथे मला बस. जाऊ दे. इथे मला बस. जाऊ दे. इथे बस. अरे मला अरे बस. पडेल पडेल ना मी. इथे बस. आणि उगाच थापा मारू नकोस हा. अरे नाही. आम्हाला दोघांना इथे एकांत मिळावा म्हणून तू हे करतेस, हो ना? आई, तू तिथे देवळात रात्रभर जागी राहणार, तुला असं वाटतंय आम्हाला इथे घरी झोप लागेल? तू जर गेलीस तर मी पण येणार ना तुझ्या मागे मागे. आणि मी पण. गो बाई, तुमच्या समोर काय बोलणार मी बापडी. किंचाळे बाबा. बरं मी काय म्हणते, तुम्ही उद्या ऑफिसला जाणार आहे की आज लग्न झालं म्हणून दांडी मारणार आहे? नाही नाही, ऑफिसला सुट्टी नाहीये, ऑफिसला जावं लागणार आहे. आणि आई, हे बघ उशीर झालाय, तूही झोप आता. चल. हा मी झोपते. हा? हा. हा. अजून काय पाहिजे काय? नाही ना? नाही नाही, काही नको, झोप. तुला देऊ का गादी टाकून? नाही नाही, गादी टाकली आहे. ते काय म्हणतात ते, गुड नाईट. आणि ऑफिसला जायला म्हणजे? म्हणू, मी आईला सांगितलंय मी डेस्क जॉब करतो ऑफिस मध्ये. म्हणजे तू टॅक्सी चाल. हळू, ऐकेल ना ती, तिला माहित नाहीये. बरं, बेडशीट घेते. आणि हसू नको ना, हे पण गोड दिसतेस. उगीच म्हणू नको. मला माहितीये कसं तरीच दिसतंय. खरंच छान दिसतेस. आणि आता तू माझी मनू दिसतेस. उशीर झालाय, झोप आता. हे म्हणू, बस. म्हणू, लग्नानंतर आपण पहिल्यांदाच एकत्र एका घरात आहोत, नाही? काय झालं? काही नाही.
आणि सगळ्यांच्या संमतीने जर हे लग्न झालं असतं तर आजचा दिवस किती वेगळा असता ना आपल्यासाठी. आई बाबा पण उत्साहात असले असते. तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे, हे लग्नच आहे की. हो, हे लग्नच आहे, पण लग्नातल्या प्रत्येक विधीला ना एक वेगळा अर्थ असतो. आणि मी ठरवलं होतं माझं जेव्हा लग्न होईल तेव्हा काय काय असेल, कसं कसं असेल. आणि त्यातलं काहीच नाही घडलं, हो ना? आय एम रिअली सॉरी मनू. सॉरी काय आणि ओके. लग्न म्हणजे फक्त दोघांचं एकत्र येणं नसतं रे. दोन वेगवेगळी कुटुंब एकत्र येत असतात, वेगवेगळे स्वभाव एकत्र येत असतात. मुलीना खूप पॉझिटिव्ह असतात आपल्या लग्नाच्या बाबतीत. पॉझिटिव्ह? हो आणि मी पण आहे पॉझिटिव्ह. म्हणजे ना लग्नघर म्हटलं की अशी सगळी एनर्जी असते, उत्साह असतो, हस्त खिदळतं वातावरण असतं, मित्रमैत्रिणींची मजा मस्ती असते, रुसवे फुगवे असतात, सगळं कुटुंब असं एकत्र असतं. मेहंदी असते, हळद असते, आणि आजकाल तो डान्स, संगीतचे कार्यक्रम पण असतात. हो. आई आपल्या लेकीसाठी रुखवत सजवत असते, बाबा एक एक दागिना जमा करतात. आपल्या मुलीला काय आवडेल, काय शोभून दिसेल, या सगळ्याचा विचार केला जातो रे. हे बघ आता तुझ्यासाठी मी काय आणले आहे. छान आहे ना? बघ कशी आहे, छान. मनू, बाबांनी तुझ्यासाठी खास खरेदी करून आणलंय. हा, माझ्याकरता सुद्धा कधी काय आणलं नाही, पण तुझ्याकरता हौसेनी सगळं काही आणलंय. तो चक्क माझ्याकडून तुझं बांगडीचं माप घेऊन गेले आणि बांगड्या आणल्यात तुझ्याकरता. या बघ. सोडा. आणि लग्नाचा दिवस जसा जवळ येतो ना तसं एक वेगळंच थ्रिल वाटतं. थ्रिल? यात काय थ्रिल आहे. आता सप्तपदी तर तुला माहितीये. ऑफकोर्स. हा, त्या सप्तपदीतल्या ना प्रत्येक पावलाला एक अर्थ असतो. सांगितलं की गुरुजींनी. म्हणजे बघ, पहिलं पाऊल जे असतं ना ते अन्न लाभासाठी, मग दुसरं पाऊल असतं ते शक्तीसाठी, तृतीयात्मने नमः. तिसरं वचन, मी आपल्या घरात आलेल्या सर्व पाहुण्यांचं हसत मुखाने स्वागत करेन. चौथी सुपारी, चतुर्थात्मने नमः. चौथं वचन, मी दान धर्मात तुमच्या सोबत सहभागी होईल. पाचवं वचन, पंचप्राणात्मने नमः. पाचवं पाऊल मुलांसाठी, वेगवेगळ्या ऋतूतल्या सुखासाठी सहावं पाऊल असतं. आणि सातवं पाऊल कशासाठी असतं सांग? कशासाठी? मैत्रीच्या नात्यासाठी. हो, खरंच? सप्तपदी म्हणजे आपण एकमेकांच्या सुखदुःखात कायम एकत्र आहोत. पण ते तर आपण तसंही आहोतच ना. हो, ते आहोतच, पण आपल्या घरातल्या सगळ्यांकडून आपल्या डोक्यावर 4 अक्षता पडल्या पाहिजेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. अर्थात तशीच आईबाबांची सुद्धा असते. म्हणजे बघ, हा तांदूळ, भात जेव्हा आपण लावतो ना तेव्हा तो एका ठिकाणी मोठा झाला की त्याची दुसऱ्या ठिकाणी लावणी केली जाते. तसंच प्रत्येक मुलीचं असतं ना. आणि ती जिथे जन्म घेते तिथून तिला दुसऱ्या ठिकाणी रुजायचं असतं, बहरायचं असतं. कमाल आहे म्हणून तुम्हा मुलींची. म्हणजे आपलं घर सोडून तुम्ही दुसऱ्या घरी जाता, म्हणजे माहेरून सासरी जाता. कमाल आहात तुम्ही. आणि आई कायम म्हणायची, प्रत्येक मुलीला तिचं माहेर मिळावं म्हणून प्रत्येक आईला सासरी जावं लागतं. म्हणून काय सुंदर विचार आहे का. आम्ही मुलं हा असा विचार कधीच करत नाही ग. मीही नव्हता केला. माझं स्वप्न होतं सगळ्यांसमोर तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधावंस आणि मी ते अभिमानाने मिरवावं. मला कधीच वाटलं नव्हतं की ते मंगळसूत्रच मला असं लपवावं लागेल. ए मनू,
बाबांनी कन्यादान करावं, घरातून बाहेर पडताना आईच्या गळ्यात पडून रडावं, आई बाबांच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याबद्दल अभिमान बघावा, यापेक्षा दुसरं मोठं सुख काय आहे? पण मला वाटायचं मंगळसूत्र घातलं ना की झालं लग्न. पण तुम्हा मुलींच्या मनात लग्नाबद्दल ह्या एवढ्या सगळ्या भावना असतात असा विचार पण नाही केला ग मी. मला आहे ना म्हणू, तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि आपण आयुष्यात एकदाच प्रेम करतो आणि लग्नही. या लग्नातला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि म्हणूनच आपण पुन्हा लग्न करायचंय आणि सगळे विधी पुन्हा करायचे. आणि काहीतरीच काय. नाही, मी ठरवलंय, जोपर्यंत तुझे आई बाबा तुझा हात स्वतःहून माझ्या हातात देत नाही आणि ही घटस्फोटाची अट मागे घेत नाहीत, तोपर्यंत मी आपल्या नात्यात पुढे जाणार नाही. तुला माहिती ना, तुझ्या सुखासाठी मी काहीही करू शकतो. आणि किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. सांगायचे हे गाणे मना माझ्या जगी जारंगोनी पाहून घे तूही हे स्वप्न दिवाणे. हलके हलके सुख है किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय.